राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज थोडासा आतल्या विषयाला हात घालायचा आहे आणि तर मानता ताप्याला तुम्ही समजून घ्याल. म्हणजे थोडा विषय लेडीजचा आहे आणि आतला विषय थोडं समजून घ्या बुवा. असा विषय मदन वायू भडकला असं समजा ग्रामीण भागात म्हणते. शिक्षण कमी असतं पण लोक हुशार असतात. ती स्टँडर्ड लोक आहे का, इंग्रजी बोलणारी, ती नाही का 69 करणारी, सगळेच नाही पण त्यांच्यात त्याला लेडीज फॅन्टसी असं म्हणतात. लय अवघड आहे. विषय नेमका काय आहे बघू आपण. इसकाटून सांगतो. इसकाटून सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. डायरेक्ट टूरला जाण्याऐवजी एक सूचना देऊशी वाटते मला आज. थोडं काय काय गोष्टी अशा होत्यात की मी सुद्धा कन्फ्यूज होतो. काल फोन आला संध्याकाळी एक, मला थोडा बाहेरचं बी सांगून देत जा. सांगणारा पाटील मला फोनवर. बर, विषय काय होता मला, तुम्ही काही करा बा, एका महिलेशी बोलायचे तुम्हाला आणि तिला अडचण येते. म्हणलं काय झालं नेमकं सांगा. ती महिला का आपली सबस्क्रायबर नाही काय नाही, पण पाटील आपल्याला फॉलो करत होता. विषय काय म्हणली, एक जणाकडून त्या महिलेने 35,000 रुपये कर्ज घेतलंय. महिलेची परिस्थिती म्हणला बिकट आहे, अत्यंत नाजूक आहे, आणि घेतलं आणि दुसऱ्याला दिलं. पुढच्याने बुडावलं आणि हे लागला त्या बाईच्या माग देणारा. पैसे दे नाही तर एक रात्र झोपायली. बघा आता ही तारा दुनियाची. म्हणलं महिलेची काय परिस्थिती मग. म्हणला दोन्ही डोळ्यांनी अंध आहे, अत्यंत देखणी, वय वर्ष 42 आहे, अजिबात लग्न बिग्न तसलं काय नाही. आईलं म्हणलं अवघडच आहे. मग आता माझ्याकडून काय अपेक्षा. म्हणलं कोण आहे माणूस. म्हणला मुसलमानाचा माणूस आहे, पैसे देणारा. म्हणलं महिला मागासवर्गीय, तू पाटील, बरं असू दे. लय गुतोडा बरं का जगात कसा. आता ही कसं आहे, ह्याच्या पाठीमागं सत्यता काय आहे ती स्वतःपासून बघितलं पाहिजे हमेशा. मग असं करा ना तुम्ही 35,000 रुपये देऊन टाका, मी ती सुटन. नाही म्हणलं गोष्ट तुझी चांगली आहे, पण मी प्रसिद्ध आहे, पण मी श्रीमंत नाही, मी काय नेता बिता आहे का. आलं लक्षात. पण ह्यातून मार्ग काढायचा जबाबदारी माझी. भले पोलिटिशियनची मदत घ्यावी लागू आपल्याला, किंवा तिथली काय परिस्थिती आहे. जिल्हा आहे जालन्याचा विषय. तर म्हणलं मी चक्कर मारतो. मला ते बोला ना, ते काय म्हणते. म्हणलं ते तूच बोल, तू म्हणजे मला लगेच बोलायची आवश्यकता नाही, पण मी चक्कर मारतो, बघू काय विषय आपलं आणि बघू काय होतंय ते. पण त्याच्यावर काय सोल्युशन काढावं हे माझ्या काय डोक्यात लवकर येईना. तिथं परिस्थिती बघितल्यावर कळेल आपल्याला काय होईल. पण मला असा आतून असा आवाज येतोय की स्वतःचं शील ज्या महिलेने जपलंय, ह्या किरकोळ आणि ही गुंतोडा असतो देणार ठेवा. तो जो पुढचा व्यक्ती आहे, जो कायदा मोडून सगळं सोडून त्या महिलेचा संबंध करायला मागतोय, तो काय एकदाच करून राहीन का हो. म्हणजे परत सारखा टॉर्चर करू शकतो. लापलापडी लय गुन्हे होते त्याच्यामुळं ज्या गावाला जायचंच नाही त्या महिलेला तिथपर्यंत पोचूच द्यायचं नाही. हा असा विषय डोक्यात आहे. मी असं फोन येतात काय काय की पार काय करावं ते सुधरत नाही. म्हणून म्हणलं तुम्हाला थोडा प्रसंग शेअर करावा. राहिला विषय बागलामुखीचा. आता बाहेर जायचे आपल्याला तिथं तुम्हाला माहिती आहे, पण दुर्गाष्टमी त्या दिवशी विधी ठरलाय. दुर्गाष्टमीला खतरनाक किंमत असते बघा. तुम्ही माहीत नाही दुर्गाष्टमी म्हणजे काय. शिव आणि शक्ती. शिवापेक्षा म्हणजे शंभू महादेवापेक्षा जास्त ताकद कुणाला असं माहितं का. शक्ती म्हणजे पार्वती मातेला, आणि त्याचं ते 8 रुपये बागलामुखी. त्याच्यामुळे लोकांना जशा प्रकारे फरक पडतोय, कारण सगळ्याला पडत नाही फरक, सगळ्याला पडत नाही, गुण सगळ्याला येत नाही. जसं पडते मग त्यात कुमार पंडित असू, वनस्पती कुठल्या सिलेक्ट करायच्या ते असू, सगळे गण विषय. तो जो विषय आहे ना, मी 3 वाजता एपिसोड टाकतो सेपरेटली. हा मला वाटतं त्या एपिसोडचा तुम्हाला 100% फायदा होईल. बघा जमलं तर. आता आपण आपल्या विषयावर जाऊ. आता ही जी मदनवायू ही जी प्रक्रिया आहे, ह्याला नालायकाची पोरगी, नालायकाची बाई, ह्या दृष्टीने कधी घेऊ नका. जगले पुढे गेले, आपण लय मागं राहिलो, ध्यानात ठेवा. ह्याच्या पाठीमागं सायन्स असतं. प्रत्येकाचं शरीराचे लय गुणधर्म आहेत, ध्यानात ठेवा. कुणाला नाही ॲलर्जी बघितली कशी असते. काहींना काय काय पदार्थ जमतच नाहीत. काहींना मटण खाल्लं की अशा गांधी बिंदी उठतात. म्हणजे शरीराची प्रवृत्ती, काहीचं शीत असतं, काहीचं उष्ण असतं. ज्यांचं उष्ण शरीर आहे त्यांना
30-40% लोकांना हमखास मूळव्याध होतं. म्हणजे शरीराची प्रकृती असते शरीराची. बऱ्याच वेळा ते अनुवंशिक असतं, आईवडिलांच्या कुणबी आजोबांच्या कुणबी येतं ते, असं डायबिटीस सारखा विषय. हा जो मदनवायू हा प्रकार असा आहे आणि त्याच्याविषयी समाजात बोललं जात नाही. समाज आपला सरळ अज्ञान असतं. पोरगी बिघडली, पोरगीला लय माझे, हिचं लग्न करून टाका, दुनिया करा. ह्याच्याकडं डोळसपणे आणि जागृतपणे पाहण्याची गरज आहे. हा, एक कुटुंब आहे, घटना हैदराबादमधली, आणि आत्ता तिथं पूर्ण सगळा चर्चेचा विषय सगळ्या पेपरमधून माध्यमातून त्याच बातम्या आहेत बुवा. इसकाटून सांगतो. हैदराबाद लेक पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय. तिरुपती रेड्डी हा जो माणूस आहे, त्यांनी ठरवलं, त्यात शेतीवाडी होती थोडी, बाबा आपलं गेलं असंच, निम्मं गेलं निम्मं राहिलं, आपला पोरगा आपल्यापेक्षा चांगल्या स्टाईल, आणि एका बापाचं ते कर्तव्य आहे, सांगता काय वाद नाही त्याच्यात. त्यांनी पोटाला चिमटा काढून तो मुलगा शिकवला. नाव आहे सीताराम रेड्डी. हा सीताराम IT इंजिनियर, आणि चांगलं पॅकेज 10-12 लाख रुपये. आणि आम्ही करतो तेच ते बायपाच्या डोक्यात की मुलगा शिकवायचा, नोकरीला लागला, एक पॅकेज झालं, मस्तपैकी त्याचं लग्न करून द्यायचं, आणि त्याचं सुखी तर आपण सुखी, डोक्याला ताण नाही. पण कुंभार जेव्हा मडकी गाडावतो तेव्हा सगळीच मडकी ही देवपूजेसाठी जात नाही. काही श्राद्धाला जातात, काय ज्याच्या त्याचं नशीब. इथं काय मॅटर झालं, एवढा मॅटर का दाळून असं वाटलं नव्हतं. अत्यंत सुरूप आणि आपलं चवळीच्या शेंगवानी पोरगी आली बा चालून, म्हणजे अशी रस्त्याने एसटी नाही आली, जागा आली त्याची. पाहुण्या रावल्यांनी असतंच, अशी मुलगी आहे, तुम्ही लग्न करताल का? चालतंय म्हणले. पसंतीवर अवलंबून आहे, पसंती एकमेकाला पडलं, आमचं काय म्हणणं नाही. तिचं नाव आहे रेणुका. ही रेणुका जशी बघितली, 5-5.5 हाईट तिची, आणि शरीर कसं जिथल्या तिथं, नाक्षार, आणि ती थंबनेलला फोटो तो ओरिजिनल आहे तिचं, ध्यानात ठेवा. कुठं असं डेरी सुटलेली नाही, काय नाही, अशी चपकास पोरगी. खुश झाला गडी. म्हणला ह्या मुलीबरोबर मी लग्न केलं तर मुलंही सुंदर होत्याल, मी काही कमी नाही, आणि आपला प्रपंच कसा दुधात साखर पडल्यासारखा होईल. माणूस विचार करताना पॉझिटिव्हच करतो हमेशा, निगेटिव्ह बाजू शक्यतो कमी तपासतात लोक, आणि त्याच्यामुळे गुंततात. झालं लग्न. आधी विचारलं यांनी तिला लग्नाच्या आधी, बाई तुझं काय कुठं असलं तर मला स्पष्ट सांग, मी आपली दुसरी बघतो, काय डोक्याला ताण. कारण मी असा माणूस आहे म्हणला की बिगर चुंबडीचं डोकं कुठं देत नाही. तुझं काय असलं तर प्रामाणिकपणे सांग. नाही नाही माझं काहीच नाही, असं नाही तसं नाही, मी काय तसली आहे का, असं का, तुम्ही असं काय मनातही आणू नका, मला फार वाईट वाटलं, बरं मला चुकलं बुवा, मी लग्नाला तुझं काय होकार आहे ना, स्पष्ट सांग, मी काय दुसरं काही कारण सांगेन, नकार देईन लग्न. नाही नाही म्हणली, मी लग्नाला तयार आहे. ठीक आहे म्हणला. शिकलेली पोरं, झालं लग्न तर झालं. त्यांचा 5-6 वर्षाचा कालावधी हा अत्यंत सुखात समाधानात गेला. आयुष्यातल्या पुरुषाच्या असून द्या, बाईच्या असून द्या, लग्न झाल्यानंतरची पहिलं मूल होईपर्यंत जो कालावधी आहे, हा त्याच्या जीवनाचा सगळ्यात सुवर्णकाल असतो. स्वर्गीय सुख त्याला बेडवर मिळतं, आणि सगळं म्हणजे कसं मस्त असतं. सगळ्यात चांगला कालावधी सगळ्यात पटकून निघून जातो, ध्यानात ठेवा. तुमचं आमचं सेम तसंच. मग ते पोर झाल्याच्या पुढचा विषय वेगळा चालू होतो, मग हे तुम्हाला माहिती. आता ही लग्न झालं, पहिली झाली मुलगी झाली 7 वर्षाची, मुलगा आहे 5 वर्षाचा. काय कमी केलं का देवानी? केलं का? अजिबात नाही. ही सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. ही मध्ये आधी चक्कर मारायला जायची, मारायला राहायची, तिथून माघारी यायची. आता हे सगळं चालू असताना ती जी बायको आहे, तिचा कवा मावा त्याला थोडा वास यायचा. वास म्हणजे कुठलाही नका समजू, तोंडाचा वास यायचा, दुसरा काही विषय नव्हता. तो वास करपट सिगरेट सारखा असायचा. आता हा जो सीताराम आहे तो त्या बायकोला मला, रेणुका तुला काही अशी सवय आहे का सिगरेट ओढायची, तो वास येतो? म्हणली मला आहे ना, मी कॉलेजला होते ना तेव्हापासूनची थोडी सवय, कवा तरी एखादी हाणते.
ह्याला वाटलं जाऊन दे, आता वेगवेगळ्या सवयी असतात, आसन भाऊ सवय. तिचा चेहऱ्यावर ग्लो होता. ग्लो ग्लो म्हणजे काय माहिती आहे का, एक लालसरपणा, एक थोडी सूज अशी तिच्या चेहऱ्यावर असायची. जशी बुधवार पेठेतल्या बायांच्या चेहऱ्यावर तसा ग्लो असतो बघा, ध्यानात ठेवा. तो कशाने येतो माहिती आहे का, अल्कोहोलने. आता नवरा आहे शेवटी, तो त्याच्या कामात जरी व्यस्त असला, काम भले ते घरून असू नाही तर तिथं असू, पण तो ग्लो तिथे एवढं डोक्यात आलं नाही. शिकलेली पोरं आहेत ना, बऱ्याच वेळा त्यांची एक दुनिया असते, त्या दुनियेत ती व्यस्त असतात. त्यांना ग्राउंड लेवलवर काय चाललंय ह्याचा तपास नसतो. दुनियादारीची जी समज असायची ती नसते. म्हणला जरा अवघडचे, पण आता बघू. आणि ते समंजस होतं पोरग, लक्षात घ्या. हा सीताराम त्यांनी त्या बायकोला परत एकदा विचारलं, ते बिअरची बाटली पाठीमागं सापडली, आपल्या घरी तर काय कोण येत नाही, तिथं कशी काय आली बा? मला लई टेन्शन आलं की मी घेते बा का मग चायला बरं तर आहे का, हे असंच आहे. म्हणजे त्या नवऱ्याला कळून चुकलं की आपल्या बायकोला बिअर आणि सिगरेट याचं व्यसन आहे. असू दे म्हणला, काय आता करते तू पोरा. आता ते कसं आहे, लेकरांच्या तोंडाकडे होऊन ग बसायचा. झालं, अजून काही कालावधी निघून गेला. एक जणाशी डायरेक्ट रेड हँड त्यांनी तिला पकडलं. त्याचं नाव होते सुरेंदर. हा मायरकाडचा आहे आणि तो ठेकेदार आहे. असं पकडल्यावर त्या लॉजला हिने म्हणला, काय ही, चल पोलीस स्टेशनला. ही आता पोलीस स्टेशनला गेला आणि कुठे बी गेला तरी तुम्हाला पोलीस स्टेशनची आयडिया माहिती आहे काय. पोलिसांना कायदा चांगला कळतो. एक स्त्री आपला पती असताना परपुरुषाशी संबंध ठेवू शकते संमतीने. पोलीस म्हणजे ह्या केसमध्ये आम्ही करू शकत नाही. तिच्यावर तिची छेड काढली का, मुलीची तक्रार आहे का, महिलेची तक्रार आहे का, कुणी अत्याचार केलाय का, कुणी गुंगीत औषध दिलंय का, तर केस बनते. ती महिला जर स्वमर्जीने जात असेल, पुढच्याची मर्जी हिची मर्जी, आम्ही काय करू शकत नाही. काय मला अवघड झालं बा आता. मग तिला कोपच्यात घेतली. मला तुझ्या पाया पडतो, ही लेकरं बघ, ही असं नको वागू तू, काय विषय. ती म्हणली, ऐकायचं असेल तर सगळंच ऐक बा, मी सगळं सांगायला तयार आहे. ही तर सावरून बसलं बा, काय काय सांगते. म्हणली, एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही. माझ्या आयुष्यामध्ये सुरेंदर तर आहे, जर तुला कळला आता, पण रामण्णा पण आहे, किशोर पण आहे, आयप्पा पण आहे, वामाची पण आहे आणि सुजिता पण आहे. 6-7 नावं घेतली बा. शीत माटकुनी खालीच बसलं बा. त्याला म्हणला, एवढं सगळं झालं, मला काच तपास लागला नाही. ही का होती, लग्नाच्या आधी होती का नंतर होती? नाही नाही, लग्नाच्या आधी पण होती आणि आत्ता पण आहेत. आणि वेळ काढून तू 12-12 तास ज्यावेळी मी बाहेर जातो त्यावेळेस मी यांच्या एकाबरोबर टाईम स्पेंड करते. मला सुद्धा इंग्रजी येतं. टाईम स्पेंड म्हणजे त्यांच्याबरोबर खोंड्या करून माघारी येते. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, खोंड्या करून येते. अशी अवलाद ही, काय सांगायची. पोरं जी होती 2 वर्षाची असायची, 3 वर्षी घरात पोरांना कोंडून जायची. बघा इथं पाणी बिनी ठेवायची, घरात कोंडून जायची. किती धोकादायक. मोठ्याचं मुलगी होती 6-7 वर्ष, तिचं काय नाही, पण बारकट ठाणा बॉम्बलायचं, ते पोरगी त्याला समजायची. मग ह्यांनी थोडा विचार केला, काय रामण्णा कोण, म्हणजे हॉटेल मालकी. त्यांनी पोलीस स्टेशन तक्रार केली बा. म्हणला, चल साहेब असं असं आहे, ही बोलून घ्या बरं रामण्णा. आता रामण्णा तिथं आला, पोलिसांनी बोलून घेतला हॉटेल मालक. मला सुरेंदरचं लफडं मी पकडलं होतं ना, हा दुसरा आहे रामण्णा. साहेब बघा बरं तुम्ही आता ही काही. म्हणले, बघ तुला जमतंय तसं नांदव, नाही तर नांदू नको, काय असेल ते कायदेशीर कर. हा, ह्याचं आम्ही काय करू शकत नाही. मिटिंग बसव, बैठक बसव, काही कर बा. बाई तर अशी निर्भीड झालेली, ऐकानाच कोणाचं. काय करावं काय करावं. तर रामण्णाला बोलून घेतला आणि रामण्णाला तिथे एक विषय कळला की अजून 6-7 ठोके आहेत, नवरा वेगळाच. रामण्णा चिडीला गेला, तिला साईडला घेऊन मानला, तू माझ्याशी गद्दारी केली, तू मला आश्वासन दिलं होतं, तू मला शब्द दिला होता की तू आणि नवरा हे सोडून मी कुणाला शरीर स्पर्श करून देणार नाही, आणि तू तर डायरेक्टच लाईन लावली फार. ती तिकाटचा एखादा एड्सवाला असला ते तुला चिकाटला आणि तू मला चिकाटली, मला एड्स होणार नाही का? तू माझ्या संग गद्दारी केली.
बघा लफड्या ठोकेकरांचं सुद्धा एक नातं रिलेशन कसं असतं बघा. आता याची काय ती लग्नाची आहे का काय, त्याला जोर जबरदस्ती करायची गरज आहे का? पण तिला ती प्रेमाच्या आनाबाका असतं, मैत्रिणी तार चांद तारे तोड लावून का असं असतं. ती म्हणली माइंड युअर बिझनेस, तुझ्या पुरतं बघ. रामांना हाकलून देईन जाऊ द्या गाडी, आणि मी सोमांना आणीन, तुला काय करायचे? तुला मजा मारायला मिळते ना फुकाट, तुझं तू बघ. त्यावेळेला मला तिथं वैतागला, त्याचा अपमान वाटला. त्या रामांनाकडं क्लिप होती शरीर संबंधाची बनवलेली, बरं राहतं जरा दबाव टाकायला हे आणायला. त्यांनी तर त्या इंस्टावर केली एक अपलोड हिच्या संघाची क्लिप. 30 का 35 हजार रुपये, ते 35,000 लोकांनी 4 तासातच पाहिली. हिला बघितलं हिची तळ पाहिजे मस्तकाला. म्हणली रामानाने असं केलं, रामानाने असं केलं. गेली त्याच्या घरी, गेली ते गेली औषध घेऊन गेली. म्हणली तू माझी क्लिप डिलीट करतो का नाही, तर मी तुझ्या नावाने औषध घेते आणि मरतेच. आणि तिने बी एक गोठ आणला, त्याला बी तोंडावर टाकलं. बघा ही अशी तरा यांची. का ती रोजच्या गाठी भेटीतली लोक होती, ध्यानात ठेवा. ती बी पडलं आणि ही बी पडली बेशुद्ध होऊन. बायको कुठे गेली म्हणून तिचा मोबाईल घरी होता, त्यांनी बघितला तर शेवटचा फोन रामानाचा नवरा सरळ अशी तर रामानाच्या घरी गेला. दोघं बेशुद्ध अवस्थेत फेस येतोय. पाटकून दोघाला घेतलं, बायकोला घेतलं आणि ठोक्याला घेतलं. असंच असतं. ती पोरगा चांगला होता, कारण त्याच्या नावात सीता बी होती आणि रामा बी होता. आता हाय ती बरं आहे. दोघाला घेतलं, हॉस्पिटलमध्ये गेला, दाखल केली, वाचली बा दोघं बी. परत आणली घरी. ते म्हणलं अरे तू पोरांच्याकडे बघ, एवढं काय प्रकार आहे. हा प्रकार मदन व्हायचा होता. हा प्रकार एक्झॅक्ट काय होता तुम्हाला सांगतो. याला म्हणतात लेडीज फॅन्टसी. हा एक विषय असा आहे की जशी एखाद्याला चटक म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, चटक लागते. शिला पार वयात आल्यापासून त्या गोष्टीची चटक. हा गोल गोल चांबड्याला दांड कसं गासत आहे, बघ बघ सखे कसं गुबू गुबू वाजत आहे. काही मराठी गाण्यांचे द्विअर्थी शब्द असतात, लक्षात घ्या. ही चटक तिला ह्या गोष्टीपर्यंत गेली की 7-8 जण पार डायरेक्ट, त्याच्याशिवाय दमच निघत नाही. त्यांचं ती डोकंच त्याच्यावर नसतं, त्यांच्या डोक्यात विचार असते. मग काय याला मारणाचं लग्न करायचं, शिकडंच आपलं गाव तालुका जिल्हा बागवीत बसायचं, काय डोक्याला ताण करायचं. आणि हे बऱ्याच वेळा 80% स्त्रिया ह्या आजाराला बळी पडतात, HIV सारख्या. लय अवघड आहे. आणि ही ते IT वालं गुंतलं बा त्याच्यात. म्हणले माझे 7-8 व्यक्तींशी संबंध आहेत आणि मला एक फॅन्टसी आहे, मला एक चटक आहे की संबंधाच्या वेळी ती स्वतःचे संबंध शूट करायची. लक्षात घ्या. म्हणजे ते कॅमेरा लावून ठेवायचा आणि त्याला माझा आता तू नांगर असं सिगरेट आणि बिअर त्याला आणायला लावायची. हा काय कोणाच्या डोक्यात खटकी बसून ह्या जगात सांगता येत नाही. त्यांनी सिगरेट बिअर आणायची, इकडं कॅमेरा चालू, आणि ते सगळं होऊन त्यावेळेस रंगारंग कार्यक्रम करून ते निघून गेलं की झोपताना संध्याकाळी तिला वाटण तेव्हा मोकळ्या वेळेत तिने शूट केलेलं तीच पाहिजे. याला म्हणतात फॅन्टसी. अशा सुद्धा महिला आहेत, ध्यानात ठेवा. ही फॅन्टसीमधली पोरगी महिला, आणि दिसायला दिखणी त्याला काय बाहेर तर वाकवाकणारी 100 भेटतात. कोणाचा बी नंबर तिच्या इच्छेनुसार कोणाचा नंबर लागेल त्याचा लांबा, बस तरी जास्त टायमिंगवाला ठेवत असन बा, आणि 2-3 मिनिटात खुळ होणारा सोडून देत असन बा, जाऊन द्या गाडी. असं काय लई चित्र दुनियाचं. आता हिथं काय झालंय, याच्यात फार डोक्यावरूनच पाणी गेलं बा. हे 7-8 म्हणले. ते म्हणलं ही काय, पण ती सगळं त्याला असं वाटायचं हिला मारू का काय करू, हिला सोडून देऊ का. जसा तो त्याच्या 2 लेकराच्याकडे बघायचा ते पार गार पाडायचा. ती बापाचा जीव त्या लेकरात गुंतलेला होता, तर तिला विनवण्यास करायचा. आता आपला नवरा काय करू शकत नाही, आपला नवरा काय हाणू शकत नाही, मारू शकत नाही, सोडून शी त्याच्या डोक्यात बसल्या होती. कामाला गेला की लगेच पोरं कोंडून घ्यायची की जायची, आणि तिकडे ती रंगारंग कार्यक्रम करायची. तिला अजून एक व्यसन होतं, व्यसनच मानता येईल या गोष्टीला. बऱ्याच जणाला पोर्नचं व्यसन आहे बघा. रोज बघितल्याशिवाय झोप येत नाही त्यांना. हा बघितल्यानंतर काही कृती केल्याशिवाय झोप येत नाही. हे लवकर मारणार आहेत, 55च्या आतच शक्यतो. मरून द्या, आपल्याला काय करायची. लई झाल्यात 13 कोटी. आता इथं काय झालंय, अजून एक तिला व्यसन होतं, फॅन्टसीच म्हणायचं त्याला. ती फॅन्टसी बी समजून घ्या. व्हिडिओ कॉल करायचा, तिकडून त्यांनी व्हिडिओ कॉल ठोक्याने करायचा, त्या संग बोलायचं, अश्लील बोलायचं, त्याला गरम करायचा, त्यांनी तिला गरम करायचं, आखी कापडं फेकून द्यायची.
बघा लय बेकार चालतंय बरं का दुनिया, ध्यानात ठेवा. तिकडची कापडं फेकून द्यायची, इकडची कापडं फेकून द्यायची, काय करतात त्याची त्यांना माहीत भाऊ. पण ती तसल्या बी प्रकारात हे सगळे फुटेज पोलिसांना सापडल्यात. लक्षात घ्या घटना काय घडली पुढं. ही असली फॅन्टसीमधली बाई आणि ती तिकडं ही 7-8 तिची इच्छा लिहिन त्याला कॉल करायचा. हा दिनांक 8 फेब्रुवारी हा उजाडला. 8 फेब्रुवारी 2026 या रोजी ह्यो डिप्रेशनमध्ये गेला नवरा. आणि ते दुपारी 12ची शिफ्ट 4:12 होती ती उरकून तेव्हा आलता घरी 12-1 वाजता. बघितलं तो बारकं पोरगं ठाणठाणा बॉम्ब आलतंय. पोरगी त्याला समजायचा प्रयत्न करते. घरात गेला, पोहे होतं रात्रीचं, ती पोहे तिथं ठेवलेलं, स्वयंपाक केलेला नाही, काय नाही. पिरू होतं 2-4 तिथं खायला, त्यांना पाणी होतं, कोंडून टाकलेली पोरण. बाई तर बेपत्ता. मग ह्यानी पाहिलं, त्याला फोन केला, तू कुठल्या ठोक्याच्या इथे रे आता, तू कुठल्या ठोक्याकडे गेली. टेन्शन आलं गाड्याला. ही म्हणली रामण्णाकडे 1 तासात आले. बघा एवढं धाडस. हा म्हणजे नवऱ्याला इचरून ठोक्याकडे. त्याला काय वाटलं काय माहिती, दरवाजा उघडला, ते पोरांना जवळ घेतलं, त्यांना खायला प्यायला घातलं आणि घरी फोन केला. वडिलांच्या ह्याच्यावर स्वतःचं स्टेटस ठेवलं की बायकोच्या हे जे रेणुका आहे हिच्या सोयीरपणामुळे कंटाळून मी माझं जीवन संपवते. आणि त्या ठिकाणी एक तलाव आहे बघा, लय मोठा तलाव आहे, हुसेन सागर. त्या तलावात जाऊन त्यांनी आत्महत्या केली. त्याला पावता येत नव्हतं. तिथं आत्महत्या केली. तिची बॉडी 9 तारखेला वर आली. लेक पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय. बॉडी घेतली, पंचनामा अमकं तमकं. ह्या सीतारामचे जे वडील आहेत एस तिरुपती रेड्डी यांनी संपूर्ण सविस्तर सगळी तक्रार लिहिली. बाई काय लेवलची होती, हिला काय प्रकारची चटक होती, फॅन्टसी होती, ही 8 ठोके, ती बाई 1 9वी, इतर मदत करणारी कोण असते. पण 11 जणांच्यावर तक्रार लागली. 11च्या 11 पोलिसांनी उचलले. दिलेल्या स्टेटमेंटनुसार बाई आज पण म्हणते, नवरा जरी मेला असला तरी ती म्हणते माझी याच्यात मी निर्दोष आहे, माझा काही संबंध नाही, मला हा अधिकार आहे माझ्या फॅन्टसीनुसार जगण्याचा. आणि ही बातमी जेव्हा प्रसारमाध्यमात केली, मरणाऱ्या नवऱ्याबद्दल समाजाची सहानुभूती कमी आहे. म्हणजे नवरा हा विषयच असा होऊन गेलाय की 498 टाका त्याच्यावर काही करा, त्याच्या बाजूने कायदा नाही, काय नाही. हा मी अशा केसेस बघितल्यात, असे प्रसंग पाहिल्यात की समोरासमोर नवरा विटनेस बॉक्समध्ये उभा आहे न्यायालयात आणि ती बाई उभी इकडे, ती बायको त्याची, ती पोटगी मागते, ती संपत्ती हिस्सा मागते, रागान त्याकडे बघते, शिवी देते. काय नवरा आपला लेकराकडे बघतो कसं दिसते, त्याकडे देत नाही ती. हा आणि नवऱ्याचा वकील काही बोलला तरी जज सुद्धा हसणार, त्याला चष्टावर नेणार. त्याला कायदा आहे तसा, त्याच्यात बदल व्हायला, पुरुषासंबंधी स्ट्रॉंग अशा प्रकार कमीत कमी एवढा तरी कायदा करावा की जे आरोप लावलेत ते सत्य आहे का असे ते पहा भाऊ तुम्ही करून. ती काही म्हणेन उद्या, काही म्हणेन. बऱ्याच वेळा वकील काळाकोट ही सुद्धा ते लेडीजला शिकवतात, पडावतात. आता तू काय बोलायचं, देणार ठेवा, कसं चाललंय बघा, तू सांग, मला गट असं पाहिजे, मला बिल्डिंग पाहिजे, हिस्सा पाहिजे, दुनिया पाहिजे. हा नपुसकच आहे, हा 2 मिनिटाचा टायमिंग आहे, 3 मिनिटा. म्हणजे जे चुकीचं असतं ते सुद्धा वकील सांगितले, ती बाई बोलती, ती लिहून घेतात, टायपिंग करून घेतात. याला काय सुधारावतीच कळत नाही, काय करावं ती, काय म्हणता, काय बोलता, काय. अशा परिस्थितीत आत्ता समाज आहे. ह्या कायदे पुरुषांच्या विषयी एक कायदा होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बघू भविष्यात काय होतंय, काय दडतंय. रामकृष्ण हरी माऊली.